नमस्कार मित्रांनो, मी अफसर शेख. मित्रांनो, शेतकरी वर्गासाठी हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फक्त आता ह्याच शेतकऱ्यांना सर्व योजनाचा जो काही लाभ आहे तो मिळणार आहे. त्यासाठी जो काही नवीन जी आर आहे तो जी आर इथे काढण्यात आलेला आहे. तर नक्की काय जी आर आहे, काय महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओमध्ये आपण येथे थोडक्यात जाणून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता येथे कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जी काही योजना आहे त्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच त्याला आपण फार्मर आय डी म्हणतो, हे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. आजपासून म्हणजेच तारीख पाहू शकता, आज जी आर आलेला आहे 11 एप्रिल 2025. हा जी आर काढण्यात आलेला आहे. नक्की काय जी आर आहे ते पहा. महत्त्वाचं म्हणजे जे काही पॉईंट आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे. तर ते जी आर येते पहा काय सांगतोय ते. तर शासन निर्णय पहिला पॉईंट, कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जे काही योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी दिनांक 15/4/2025 पासून अनिवार्य करण्यात येत आहे. म्हणजेच पहा, 15/4/2025 पासून कंपल्सरी प्रत्येक शेतकऱ्याकडे ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी हे असावंच लागणार आहे आणि हे गरजेचं आहे. फार्मर आय डी काढून घ्या. जर तुम्हाला येत नसेल तर शेजारील महासेवा केंद्र, CSA सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे जाऊन आपला जो काही फार्मर आय डी आहे तो काढून घ्या. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा, कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र जे आहे ते अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल, संकेतस्थळ, ऑनलाईन प्रमाणे इत्यादी सर्व संबंधित यंत्राशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कारवाई कृषी आयुक्त यांनी करावी, असं सुद्धा सांगितलं आहे. म्हणजे आता जे काही ऑनलाईन पोर्टल असतील, जे काही ऑनलाईन योजना राबविल्या जातात त्या सगळीकडे आता फार्मर आय डी जो आहे तो तुमचा घेतला जाणार आहे. फार्मर आय डी कंपल्सरी करण्यात आलेला आहे. तसेच येथे तिसरा पॉईंट पहा, शेतकरी वर्ग पत्र क्रमांक आणि त्याच्याशी संलग्नित डेटा म्हणजेच जमीन असेल, जिओ रेफरन्सल पार्सल डेटा, त्यावर घेतलेली जी काही पिके आहेत या कृषी विभागांतर्गत वापरत असलेल्या विविध ऑनलाईन प्रणाली असतील, ॲप्लिकेशन असतील, ग्रिस्टेक या प्रणाली जोडण्यात आवश्यक कारवाई आयुक्तालयाने येथे सांगितले आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी इथे पाहू शकता, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवरती नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे. यासाठी ग्राम कृषी विकास समिती, CSC आणि क्षेत्रीय यंत्रणेची मदत घ्यावी, असं सुद्धा सांगितलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे की येथे पहा, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनाचा जो काही लाभ आहे तो घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक आवश्यक असल्याबाबत कृषी याचद्वारे प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करावी. म्हणजे सगळ्या योजनेसाठी आता हे शेतकरी ओळखपत्र अत्यंत गरजेचं आहे आणि हा जो जी आर आहे तो त्या संदर्भातला काढण्यात आलेला आहे. हा सर्व जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, डाउनलोड करून घ्या आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. धन्यवाद.